तुमच्याकडे एक वेळ बाकी काही नसलं तरी चालेल, तुमच्याकडे एक गुण हवा, सातत्य, चिकाटी. तुमचा भ्रम आहे ना तुम्हाला बुद्धी नाही, नसू द्या. तुमचा भ्रम आहे ना तुमच्या शारीरिक क्षमता नाही, नसू द्या. फक्त एक गुण ठेवा, सातत्य, बस, दुसरं काही नाही. वज्रासारखा कठीण दगड, पण त्याच्यावर एकच पाण्याचा थेंब पडतो, आणि तो एक पाण्याचा थेंब त्या वज्रासारख्या कठीण दगडाला सुद्धा भेग पडतो. ताकद त्या थेंबाची नाही, ताकद त्याच्या सातत्याची आहे. तो सतत 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 पडत राहतो. काही मुलं सांगतात मी अभ्यास करतो पण माझ्या लक्षात राहत नाही, मी अभ्यास करतो पण माझी स्मरणशक्ती नाही. अभ्यास सतत 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 रंधा मार, सातत्य, सराव, हे सगळ्यात महत्वाचं आहे. असं होतच नाही वाचलंय लक्षात राहत नाही, राहणारच. एकदा वाच, नाही राहिलं, दुसऱ्यांदा वाच, नाही राहिलं, तिसऱ्यांदा वाच, नाही राहिलं, चौथ्यांदा वाच, नाही राहिलं, पाचव्यांदा वाच, सहाव्यांदा लक्षात येईल, पाठ झालंय. सातत्य ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगातली सगळ्यात लांब नदी अमेझॉन, उगमाजवळ फक्त एक थेंब पडतो तिचा, दर 7 सेकंदांनी. दर 7 सेकंदांनी एक थेंब. हजारो वर्ष झाली त्या अमेझॉन नदीच्या उगमाचं 7 सेकंदानंतर एका थेंबाचं सातत्य चुकलं नाही. त्या एका थेंबातनं अमेझॉनची जगातली सगळ्यात लांब नदी तयार झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सातत्य. खूप मोठं काम करतं. गरुड झेप कुणाच्या जीवावर मारता येत नाही. गरुड झेप स्वतःच्या जीवावर मारलेली झेप, त्याला गरुड झेप म्हणतात. यानं त्यानं नाही, त्याला गरुड झेप नाही म्हणत. शून्य होता तो, शून्यातनं विश्व उभारलं म्हणून गरुड झेप. आई सोडून देते, जा तुझा तू लढ, तुझा तू भेड, तुझा तू संकटांना वादळांना सामोरं जा. जा, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट सृष्टीचा नियम आहे. जो फिट आहे तो टिकेल, आणि जो फिट नाही त्याला जगायचाही अधिकार नाही, अजिबात नाही. आमची पोरं फिट बनवायची असतील ना, वादळ वाऱ्याशी झुंजायला शिकू द्या त्यांना, संकटांच्या लाटाशी खेळू द्या त्यांना, पडू द्या, ढासळू द्या, रक्त येऊ द्या, होऊ द्या वेदना. त्यातून त्याला दुःख कळेल, आणि दुःख नको म्हणून सुख मिळवायच्या पाठीशी तो धावेल. कायम लक्षात घ्या, नापास व्हायची भीती असते म्हणून पास होण्यात आनंद वाटतो. नापास हा शब्दच नसता तर पास या शब्दालाही अर्थ नाही. अपयश अडचणीचा आहे म्हणून प्रत्येकाला यश हवं असतं. आमच्या पोरांना अपयश सुद्धा एकदा भोगू द्या, त्याशिवाय त्याला यशाची किंमत कळायची नाही. हे आलं पाहिजे, हे अनुभव, हे टक्के टोन पे त्यानं बघितले पाहिजेत, सांगितले पाहिजेत. त्याला सांगा आम्ही जगतोय ते आमचं आयुष्य आहे, आमच्या आयुष्यात तुला घडवणं हे आमचं कर्तव्य आहे, पण स्वतःचं आयुष्य स्वतः घडवणं हे तुझं कर्तव्य आहे. आम्ही तुला सांगू शकतो, पण तुझ्या वतीनं आम्ही अभ्यास नाही करू शकत, तो त्यालाच करायचा आहे. आमचा मुला दिवस रात्र खोलीत कोंडून घेतो, काय अभ्यास चाललाय, कसला चाललाय, काय करतोय. तुम्हाला खूप वाटतं. मी असे पालक बघितलेत, गोंजाळ साहेब 12वीची परीक्षा आली पोराची की बाप 2-2 महिने रजा काढतो. आई त्याला घेऊन परीक्षा हॉलकडे जाते. इतकं बघितलंय आम्ही. काळजी कुणाला, पालकांना. ही तुम्हाला जेवढी काळजी वाटते ना, त्याच्या अर्धी काळजी जरी मुलाला वाटली तरी तो हवं तो घडेल. ही काळजी त्याला वाटू द्या. जोपर्यंत त्याला वाटत नाही तोपर्यंत तो घडणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवा.